नमस्कार शेतकरी बांधवांनो, हा लिंबूमधील कलिंगड प्लॉट आहे. मोखाडा तालुक्यातील पळसपाडा येथील आहे. आपले कर्मचारी आता हा कमीत कमी 3.5 किलोचा कलिंगड आहे तो कापणार आहेत. तो आता आपण बघणार आहे त्याची क्वालिटी कशी आहे. आणि तुम्ही आता बघू शकतात, हे बघा, हे लिंबूची लागवड आहे. आणि आता कलिंगड लक्ष्मण भाऊ कापता आहेत, आपले कर्मचारी आहेत ते. हा बघा, या पद्धतीने लाल झालेला आहे. मोखाडा तालुक्यातील पळसपाडा येथे आपण हे तिसरं वर्ष आहे. आणि यावेळेस लिंबूमध्ये सुद्धा आपण इंटरक्रॉपिंगमध्ये कलिंगड लागवड केलेला आहे. बघू शकतात किती चांगला तयार झालेला आहे. अजून 4-5 दिवसामध्ये याची आपण कटिंग करणार आहोत. त्याच्या बाजूलाच लक्ष्मणराव याच्यावर ठेवा तो पाल बेडवरती. हां, तर सांगायचं म्हणजे इथे पूर्ण दगड जागा आहे ही. हाताने ते हे करून दाखवतील, दोन्ही हाताने हे करा ना, उपसा त्याला की पूर्ण. हां, ते हे बघा, या पद्धतीने पूर्ण याच्यामध्ये दगड आहे. याच्यामध्ये आम्ही हाताने आपल्या कर्मचाऱ्यांनीच बेड तयार केलेले आहेत. तुम्ही इकडे बघू शकतात, या पद्धतीने पूर्ण दगड जागा आहे आणि स्लोपी लँड आहे. याच्यामध्ये आपण हे कलिंगडाचं उत्पादन घेतलेलं आहे. तर अशा दगड जागेमध्ये सुद्धा नियोजन चांगलं राहिलं तर आपण चांगल्या पद्धतीने कलिंगड लागवड करू शकतो. इंटरक्रॉपिंगमध्ये हे आपण कलिंगडाची लागवड केलेली आहे. अशा पद्धतीने हा 4-5 दिवसामध्ये प्लॉट रेडी होणार आहे. एक एक याला बघू शकतात तुम्ही, 3-3, 2-2 फळं आलेली आहेत. इकडनं थोडा मका लावलेला आहे. तर मोखाडा तालुक्यामध्ये सुद्धा कलिंगड आणि लिंबू, थाय जामून, त्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या पद्धतीचे आपण आंबा, नारळ अशी पिकं लावलेली आहेत. तर या पद्धतीने हा लिंबूचा प्लॉट आहे. शेतकरी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला शेती करायची असल्यास मोखाडा तालुक्यातील पळसपाडा येथील फार्मवरती अवश्य भेट द्या. आणि तुम्हाला मार्गदर्शन लागत असल्यास आपण त्याला मार्गदर्शन देऊ. धन्यवाद.